भगवंताच्या श्रीमुखातून निघालेलं जे गीतामृत ते बुद्धीमध्ये प्रवाहित होत. आपल्या बुद्धी म्हणजे जीव ब्रह्माता अंतःकरण काही म्हणले एकच नाव भिन्न वस्तू एक आहे. आणि त्या प्रमात्याला जागृती येते आणि तो आपल्या स्वरूपाकडे प्रवाहित होतो. आपल्या रूपाला पाहतो. प्रमाता नाम जीव याने बुद्धी जी देहाला पाहणारी बुद्धी, जगताला मानणारी बुद्धी, विषयाला भोगणारी बुद्धीच आहे. पण परिवर्तन होतं ज्ञानानं. भोग थांबतो, जगत लांबतो, देवभाव संपतो आणि परमात्मा आकारला जातो. तेव्हा बंधन संपत आणि सुखाचा आविर्भाव बुद्धीमध्ये प्रगट होतो. ते गीतेचा पायी. आता गीतेचा सार म्हणजे ओवी. ज्या ओवीमध्ये माऊलीनं संसार वृक्षाचं निरूपण करताना त्या जीवाला आपल्या आत्मस्वरूपाची एक प्रतीती करून दिली. पहिल्यांदा श्रवण करताना सान्निध्य होते ईश्वराचं, ओळख होती परमात्म्याची, एकता होती स्वरूपाची, सिद्धी होती ज्ञानाची, अनुभूती सुखाची, भेट होती पांडुरंगाची, ही रीती ज्ञानाची. आणि हे फल गीतेचं आणि हे स्वरूप ओवीचं, हे सांगणं वेदाचं, हे कळणं अंतःकरणाचं आणि अनुभवणं आपलं असतं. अनुभवात आहे आपण. ज्ञान म्हणजे अनुभवात राहणं, अज्ञान म्हणजे देहात येणं आणि भ्रम म्हणजे जगाकडे जाणं. हे टिप्स लक्षात ठेवावेत. त्यामुळे उद्धार होतो आणि हा प्रारंभचा भोग संपवावा लागतो. बरे बरा असो या बुरा असो, वाईट असो या चांगला असो, हे कर्म तुमच्या सन्मुख येतं जे तुम्ही पूर्वजन्मात केलेलं असतं. त्याची इथं फेड करायची असती. म्हणून ते फेड करताना अज्ञानाने टाकायचं असतं, बोधात थांबायचं असतं, ओवीला जाणायचं असतं आणि श्लोकामध्ये मन ठेवायचं असतं. मन देहात रमवायचं नसतं. त्या मनाला देह समजून सांगायची गरज नसती, कारण अनादिकालापासून मनाचा आणि देहाचा संबंध आहे. आता बोधानं मनाचा आणि ईश्वराचा संबंध आहे. त्याला ज्ञान नाव येतं वेदांतात. जो संबंध सोडलाय त्याचं नाव अज्ञान. ज्या मनानं ईश्वर संबंध सोडलाय म्हणून बंधन. जेव्हा ज्ञानानं तो संबंध प्रगट होतो त्याचं नाव मुक्ती, त्याचं नाव हृदयाची भक्ती, त्याचं नाव आत्मप्रतीती, त्याला मनास्वरूप स्थिती झाली परमार्थाची रीती. परमार्थ म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम, ईश्वराबद्दल असलेलं नितांत गाढ प्रेम, श्रद्धायुक्त प्रेम. आणि ज्ञान म्हणजे श्रद्धेचा भाव नाही. इथं अधिकार, इथं बुद्धीचा अधिकार आहे, वेदाचा विस्तार आहे, ज्ञानाचा भडीमार आहे आणि सुखाचा इथे संस्कार आहे. त्याला म्हणतात ज्ञान, त्याला म्हणतात भक्ती, अभेद भक्ती, गाढी भक्ती. त्याच्यातून बुद्धिभाव येऊ शकत नाही, कदापि नाही. आपल्याला फरक कळत नाही भक्ती आणि ज्ञानाचा. जग एक देशिस्थ नसताना आपण पुढे जाण्यासाठी त्याला दिलं, पण तो व्यापक आहे हे वेदाने समजून सांगितलं आणि गोविंद हृदयामध्ये त्याची जाणीव करून दिली. त्याचं नाव ज्ञान. त्या भगवंताची ओळख होणं आणि त्याची जाणीवेत राहणं, त्याचं नाव भक्ती, त्याचं नाव तृप्ती, त्याचं नाव मुक्ती. रामा राम राम.
श्रद्धेनं पूर्ण नाही ओळखल्या जात. त्याच्यामध्ये अधिकाराचं मिश्रण लागतं आणि वेदाचं श्रवण लागतं, साधूचं चरण लागतं आणि ओवीचं वर्म लागतं. तेव्हा भक्तीला पूर्णता येते. त्याला म्हणतात पूर्ण भक्ती. आपण अपूर्ण आहेत. त्याला म्हणणं ठेवलंय, त्याला राग येतो. मला बाजूला करते चिपुडी का बाजूला ठेवतो आपण त्याला? का म्हटलं नाही नामदेवाला, भक्ती पांडुरंगाला? आणि नाम्या मला असं का करतो? तू जात तो संत संघा संघ जाऊन द्यायला ते तर स्वामी तिथं त्यांच्याकडनं दर्शन करून गुरु करून घे आणि मग तुला खरा पांडुरंग ओळखता येईल. मी फक्त विटेवर आहे अशी समजत तुझी भक्तीची आहे, पण तुझ्या आत आहे ही जाणीव मुक्तीची आहे. मी चौकड आहे ही मन तृप्तीची ओळख आहे. आणि ही भूक वेदानं मिटती आणि बोधानं अज्ञान तुटत आणि जगताचं नातं तिथं अटत. मन भगवंताला भेटत, पांडुरंग पांडुरंग बनत. त्याला नुसतं पाहून पांडुरंग होता येत नाही. त्यांना बोलून पण फायदा नाही. झाला का फायदा? जनाबाईला बोलला नाही. महान भक्त तिने पांडुरंगाला सोडलंच नाही. सखूबाई पायावर सोडला देह. थोडा मग तसा तुम्ही भक्ती दाखवा आम्हाला. आहे का भक्ती तशी? जनाबाईने मस्तक ठेवले तिथं श्वास बंद झाला. आहे आपली शक्ती प्रेमाची न्यूनता आहे आपली. असे भक्त तरी वाणे तर मुक्त तर वा. आपण भक्त नाही मुक्त नाही मधलेच. धोबी का कुत्ता घर का न घाटका आहे की नाही? ध्यास असा असावा की सगळा पांडुरंग दिसावा. तिथे भक्ती मान्य करू मग आम्ही. दिसतो का चौकड पांडुरंग? नाही. चौकड नाही का पांडुरंग? कांदा मुळा माझी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. सब पांडुरंग होता सारखा दावा. मग भक्तीचं उच्च टॉक म्हणजे ज्ञानाची पहिली पायरी. दिसतो तो चौकडा ज्ञानच आहे ना. भक्तीमध्ये पण ज्ञान रुजले हे सांगावं लागतं आम्हाला. भक्ती दाखवली अवघी विठाबाई म्हणले व्यापक झाली. एक विध नाही अवघी विठाबाई कांदा मुळा आवाज तुम्हाला विण नाही त्याच्यामध्ये तो आहे. ह्याची ओळख संताला आहे. हिची प्रतीती अंतःकरणाला आहे. जेव्हा त्या परमात्म्याची प्रतीती अंतःकरणामध्ये सहजरित्या येते तर मुक्ती हातामध्ये भगवंत येतो गुरुच्या माध्यमातून. स्वतः कसं येईल ते नाही यायला ताकद नाही. कसं येऊ शकल ते? बांधलेलं आहे ना. समिष्टीचं प्रारब्ध त्याला सगळं सांभाळायचंय. सोडून तुमच्या कुशी येत नाही. कलियुगात तर नाहीच नाही येतो. म्हणून भक्तीनंतर ज्ञानाची सुरुवात म्हणजे ज्ञानेश्वरी आणि ज्ञान झाल्यानंतर अनुभूती म्हणजे अमृतानुभव आणि त्याची प्रतीती म्हणजे मुक्ती. देहाची प्रतीती म्हणजे शक्ती आणि जगताची असते भ्रांती. दृश्याकडे मन जात ती भ्रांती. मनामध्ये पांडुरंग प्रगट होतो ती मुक्ती आणि मन संसाराकडे येतं ती शक्ती. मनाला काही पण आवडतं आणि मन उदास होतं विरक्ती. काहीच नको वाटतं. त्याची भेट घ्यायची देह सोडायचा. त्याच्यात रमायचं त्याला मानायचं त्याला जाणायचं आणि त्या स्थितीला भोगायचं. ती स्थिती आत्मस्थिती.
देहस्थिती त्यागणं आणि आत्मस्थिती भोगणं हे ज्ञानाचं उच्चांग आहे. वेदाची समाप्ती आणि ज्ञानाची सुरुवात याला म्हणतात श्रवणाची भक्ती. ईश्वराची भेट म्हणतात. ज्या बुद्धीने ईश्वराची भेट घेतली ती बुद्धी देहाला सोडती. त्या क्षणी, त्या क्षणामध्ये जडाचा विरह होतो, बाध होतो आणि अबाधित परमात्मा बुद्धीमध्ये प्रगट होतो. तो जीव पांडुरंग पांडुरंग होतो. याला म्हणतात खरी भक्ती. कारण जे आहे ते सांगावं लागतं. ज्ञान म्हणजे लोकांना माहित नाही. ज्ञान म्हणजे अवडंबर वाटतं या लोकांना. पण ज्ञान म्हणजेच खरी भक्ती. ज्ञान म्हणजे जीवनातली मुक्ती. ज्ञान म्हणजे श्वासामध्ये त्याची प्रतीती आहे. खरंच शांत व्हायचं असेल तर ज्ञान, आणि दुःख भोगायचं असेल तर कर्म, आणि भ्रांत कर जायचं असेल तर या ज्ञान. 3 मार्ग आहे तुम्हाला. तुम्हाला हे खोटं बघायचं असेल, खोट्यात रमायचं असेल, खोट्याला प्रेम करायचं असेल तर काही नाही. साधू नको, पुरुष नको, ग्रंथ नको, संत नको. खोट्यात माझं राहणं, खोट्याला माझं म्हणणं, खोट्याला प्रेम करणं आणि खोट्यासाठी आयुष्य वाहणं. संपला संसार तुमचा. शेवटी काय येतात? खोट्याला प्रेम केलं, खोट्याला माझं म्हणलं, खोट्याचा संबंध झाला, लिंग ध्येय मृत्यूलोकात राहिला. मुक्ती कुठे दिली त्याला? जन्म व्यर्थ गेला. जन्म व्यर्थ गेला. कारण ते मन तसंच उरलं, मृत्यूलोकात फिरलं, वासनेनं त्याला घेरलं. त्या वासनेच्या पकडीमध्ये मन येतं, मग ते भगवंतात नसतं. जे मन भगवंतात असतं ती भक्ती, आणि जे मन भगवंतात विगरतं ती मुक्ती, आणि जे मन वाईट कर्म करतं ती सक्ती. नाही का? चला, पण करताना भगवंत अर्जुनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि हा संसार वृक्ष कसा उलटाय सांगतात. त्याचं मूळ वरी आहे आणि जगतात ते वृक्षाचं मूळ खाली आहे. म्हणून 15व्या अध्यायाचं निरूपण बघताना बुद्धी अगदी जागृत होती आणि स्वतःला जाणू लागते. तीच खरी भक्ती. ती बुद्धीची खरी भक्ती आणि अंतःकरणाची तृप्ती. तृप्त होत मन, खरंच तृप्त होत. काही लागत नाही, काही वाटत नाही. मन देहाकडं थांबत नाही, त्याला कुठेही जावं वाटत नाही. मन कुठे फिरत नाही, मन उरत नाही आणि मन भ्रांती शिरत नाही. मन भगवंताला सोडत नाही आणि भगवंतातून बाहेर निघत नाही. त्याचं नाव आत्मतृप्ती. वैभव म्हणजे ज्ञान. आपण हे वैभव समजतो लेकरं बाळ, चुकीचं आहे. तिथे ते प्रारंभ आहे, तुमच्या कर्माचा साठा आहे. पण ज्या मनामध्ये पांडुरंग प्रगटतो ते ज्ञानाचं फळ आहे, वेदाची रीत आहे, साधूचा आशीर्वाद आहे आणि संताची शक्ती आहे. संताच्या शक्तीने मनाला ईश्वरामध्ये रमता येतं. संताच्या कृपेने मनाला राम बनता येतं. संताच्या संगतीमध्ये श्रवण भोगता येतं आणि संताच्या कृपेमध्ये अज्ञानाला टाकता येतं. म्हणून सत्संग महत्वाचा आहे आणि श्रवण महत्वाचे. आयुष्यात धन असेल तर संत श्रवण, आयुष्यात मी कोण कळत असेल तर संत श्रवण, आयुष्यामध्ये रामाची भेट असेल तर संत श्रवण, आणि आयुष्यामध्ये शेवट गोड करायचं असेल तर वेदाचं श्रवण. त्याला संत लागतात, साधू कृपा करतात आणि जगावर बोधाची बरसात देतात आणि परमात्म्याची ओळख करून
त्या जीवाला मुक्तीच्या घरात नेतात. त्याला साधू म्हणतात, बोंधू नाही. चला तो लभ्यते नंतोन चादिन संप्रतिष्ठा अस्वस्थमेनं सविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. हा श्लोक सुंदर आहे बेटा. त्या भावाला सांगून उपयोग येते. कारण श्लोकाचा भावार्थ नाही, त्याला बोट फिरवणं म्हणतात आमच्या भाषेत. तुमच्या भाषा मला माहिती, माझी भाषा मला माहिती की श्लोकावर बोट ठेवणं म्हणजे कळलं नाही, बोट फिरवणं. आता नरूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न न संप्रतिष्ठा. ज्या संसार वृक्षाचं निरूपण केलं असता, संसार कसा दिसत नाही वृक्ष तो. नरूपमस्य, त्याला रूप नाही, वृक्ष नाहीच आहे, त्याच्या फांडावरी त्याला रूप नाहीये, सगळा तोच आहे. वृक्षाचं बाद आहे शेवटी शेवटी. न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न संप्रतिष्ठा. त्या संसार वृक्षाला स्थानच नाही, तुम्ही दिलं. मग तो संसार वृक्ष कसा उमळून पाडायचा? वसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. तो त्याला कसं फान दिला, त्या संसार वृक्षाचं कसं छेदन करायचं? असंग व्हायचं, सत्संग नाही. तुम्ही देहाचा संग केला, संसार वृक्ष कापला जात नाही. मग तुम्ही असंग झालात, संसार उठून पडल्यापेक्षा राहत नाही. मग संग शस्त्रेण दृढेन चित्वा, त्याचे छेदन कसं करायचं? तो वृक्ष उन्मूलन कसा पाडायचा? तर ज्ञान विचारानं, आत्मबोधान आणि साधूच्या संगतीनं मन असंग होत. जे इंद्रियाचा संग करत होत, वासनेमध्ये मन राहत होत आणि मनामध्ये भेद उत्पन्न होता आणि विश्वराचा आणि बुद्धीचा संगम नव्हता. पण जेव्हा विश्वराचा बुद्धीचा संगम होतो ते ज्ञान विचारानं, आणि तेव्हा मन देहातून भिन्न होत गुरुच्या बोधानं, आणि सत्संग सुटतो आणि असंग होत. तेव्हा ते शस्त्र, असंग हे शस्त्र संसार वृक्षाला छेदन करण्यासाठी आणि त्याला तोडून फेकण्यासाठी. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. दृढ भावना पाहिजे बरं महत्वाची, दृढ विचार पाहिजे बोधाचा. आपला दृढ आहे, संशय मी कसं ब्रह्म आहे, मी कसा आत्मा आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, त्याचं छेदन, दृढ भाव तयार होतो बोधाचा, ज्ञानाचा. तेव्हा संसार वृक्षाचे छेदन ते असंग तलवारीनं होतं, ज्ञान शस्त्रानं होतं, साधूच्या बोधानं होतं, वेदाच्या ज्ञानानं होतं, हृदयातल्या अधिकारानं होतं आणि आपल्या आपल्या तपस्येनं होतं. मन असंग होतं. तेव्हा संसार वृक्षाचा संबंध जातो. तो परमात्माच मी आहे याचा अनुभव येतो. त्याला ज्ञानाचा दृढ भाव तयार होतो. तेव्हा ते हृदय पावन होतं आणि आतल्या आत्म्याचं दर्शन होतं. मन आत्म्यामध्ये विलीन होतं. तेव्हा संसार वृक्ष उन्मळून पडतो. न रूपमस्य. पांडुरंग पांडुरंग म्हणते की जर बायाने पारायण संसार वृक्षाचं निरूपण केलं त्याच्यात संसार वृक्ष नाहीच आहे. नंतर चादिन संप्रतिष्ठा. वडगाव काय का म्हणून नंतर चादिर्न संप्रतिष्ठा. तो आधी नाही शेवट आहे ना, त्याला त्याचा अंत आहे ना ज्ञानानं, आणि त्याला सुरुवात नाही, त्याला पुढंच नाही, उलट आहे ना, मूळ वरी ना उर्दू मूल. त्याला आधी बी नाही आणि त्याला अंत नाही. आमच्या परमेश्वर आधी आहे आणि अंतात त्याच जगत विलय आहे. अंती पण तो, आधी पण तो, मधी पण तो. त्याचा संप्रतिष्ठा, त्याला कुठं स्थान नाही. नंतर चादिर्ण, आधी बी नाही आणि नंतर बी. चादिर्ण मध्ये आहे तो, आधी नाही संसार वृक्ष, नंतर राहत नाही, तो टिकत नाही, नाश व्हायला आहे त्याचा. त्याला सुरुवात आहे त्याचा शेवट आहे. तो दिसतो तो मध्ये, तो खरा नाही. त्याला रूप बी नाही, न रूपमस्य. चालू ना नाच आहे,
कुठं रूप आहे? खूप सुंदर आहे भेटत. आणि त्याला तुम्ही आहे म्हणता संसाराला, पुन्हा खरं म्हणता आणि पुन्हा ते जास्त धरता. किती अवघड आहे. मग हे श्लोक कळायचं कळतं का? असं बघून कळतं? वाचून कळते का? तो श्लोक चिंतनाच्या माध्यमातून बुद्धीला जाग करतो आणि त्या रामाकडे मनाला नेतो. तेव्हा श्लोक फलद्रूप होतो. तेव्हा त्याला तत्परायण म्हणतात. त्याला खरं पारायण म्हणतात. तत्वाकडे बुद्धी जाते, तत्परायण. चला राम कृष्ण कृष्ण. आणि एक सांगते बेटा, कमीत कमी चिंतनाचं तर समजा नाही समजत, मंद बुद्धी आहे, नाही सांगताय तुम्हाला कुणालाच. दाता भेटला नाही ते तुमची चूक नाही, पण त्या श्रवण तुम्हाला रोज मिळतं, तर त्या श्रवणाचं रोज श्रवण नंतर बोलते पाठ एवढी पावर नसते त्यामध्ये. कारण तो अधिकार गुरुचा असतो, चमत्कार वेदाचा असतो आणि जन्मांतरित सुकृताचा तिथं संस्कार असतात. म्हणून ओवी आणि श्लोक पटापट पटापट बलद्रूप होतात, उकलले जातात. पण तुम्हाला रोज रेकॉर्डिंग होते, रोज तुम्ही श्रवण ऐकता. आता मला तरी विचार सांगायचं कसं बसलं की तुम्हाला काय कळालं भावी म्हणलं सांगा, बोललो का नाही? की जेव्हा तुम्ही ग्रंथ घेता तर माझ्या समोर सांगा की तुम्ही काय ऐकलं, काय शिकलं, तुम्हाला आज काय नवीन दिलं. जे कधी ऐकलं नाही, जे कधी माहित नाही, ते बुद्धीला ग्रहण करता आलं, तेव्हा ते जागे झाले. बरोबर आहे की नाही? जे कधी माहितच नव्हतं तिला ते कळालं. ते म्हणते असं आहे का, मी देह नाहीये. जर मी देह नाही तर मन देहाकडे का? प्रत्यक्ष त्याची आहे ब्रह्मत्वाची प्रत्यक्षता. तुम्ही जगताची प्रत्यक्ष, देहाची प्रत्यक्षता आहे. मग ब्रह्माच्या प्रत्यक्षात सिद्धी ही ज्ञान नव्हती. पण विचारसागर महत्वाचा. बरोबर आहे की नाही? तुझा टाइम ठरून संध्याकाळी सांगेल, दिवसा नाही. सकाळी ज्ञानेश्वरी मधली माझे काम, व्यायाम, वॉकिंग, सगळे योगा. ओवी नंबर 210. परी तुझ्या हन पोटी ऐसे गमे न किरीटी, जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काय असे. तुझ्या मनात एवढं मोठं झाड उपटून कसं टाकायचं? संसार रक्षाचं निरूपण आहे. आणि ते झाड छेदन करायचं, त्याला शस्त्र ज्ञानाचं घ्यायचं आणि मनाला असंग करायचं आणि झाड उपटायचं. हे तुझ्या मनामध्ये प्रश्न येईल, पण तुला मी आहे, मी उपटून टाकतो तुला, तुझं झाड आहे. काय सुंदर आहे. बरी तुझ्या हन पोटी ऐसे गमेल किरीटी, तुझ्या मनात येईल की झाड कसं उपटायचं, पण मी आहे, तुला काय काळजी करू नको. किती सुंदर आहे बेटा. सुंदर. तर साई म्हणते मुलीला, अगं तुझं जमू दे, तारीख तर काढ की, माझे 10 माणसं तुझ्याकडे आणते, तू फक्त तारीख काढ. अरे ना तसा कै ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखाची थोरी आणि मूळत्व निराकारी ऊर्ध्वी असे. मूळत्व निराकारी ऊर्ध्वी असे. हा संसार वृक्षाचं मूळ वरी आहे, ऊर्ध्व आहे, त्याला मूळ म्हणले ते ब्रह्म आहे. ऊर्ध्व मूल मध्ये शाख, मध्ये शाखा येतात, काही वरी येतात, काही खाली येतात, काही मध्ये येतात. त्याचं मूळ वरी आहे, ते परब्रह्म आहे, ते तुझं रूप आहे. हा वृक्ष उलटा, हे जाणलं की पडतो. वाव. राम राम राम. किती सोपं आहे. तुम्हाला वाटतं मी चिडते बोलते, मला वाटतं साध आहे आणि तुम्ही काम कठीण करता त्याला. तुम्ही सरळ बोधाने या, शांत मनानं राहा, संसार बाजूला सारा, ग्राम क्रोधाला मारा आणि सत्संग धरा. हो, त्या आयुष्य ते खरं. बाकीच्या आयुष्यात काय हो, कष्ट आणि यातनाच आहे. तो संसार राजाचा असो या रंकाचा असो, त्याच्यामध्ये यातनाच आहेत. पण परमार्थात सुखाचा भोगच आहे, भगवंताची भेटच आहे, ईश्वराचं मिलनच आहे, आत्मत्वाची जाणच आहे, देहाची जाण नाही, जडाचं प्रेम नाहीये, वृत्तीला विकार नाहीये आणि मनामध्ये संशय नाहीये. कारण मन हे राम आहे, कुठला संशय.
आशय नाही, संशय नाही, विषय नाही, फक्त तो. आशय विषय संशय थांबला, तो कळाला, मन ज्यात मिळालं आणि त्याचं धन आत आलं. आहेच आहे, फक्त भोगायचंय. चिंतन छान आहे बेटा, फक्त वेळ कमी आपल्याला आणि त्या 1 घंट्यामध्ये जास्त मांडू शकत नाही. दुपारच्या घेऊन ऊर्ध्व शाखाची थोडी हा झाडाच्या वृक्षाच्या ब्रह्मलोक आपण मुळ्या तुला मी सांगितलं का गेल्या का नाही? ब्रह्मलोक शिवलोक हा संसार वृक्षाच्या फांद्या मुळ्या जीवे आहे ते वरी पसरले. ऊर्ध्व शाखाची थोरी आणि मूळ तो निराकारी ऊर्ध्वी असे. त्याचं मूळ तर वरी निराकार आहे. निराकार ब्रह्म मी आहे, ते वृक्षाचं मूळ मी आहे. माझ्यापासून जगाची उत्पत्ती आहे. तू मलाच नाही म्हणतो, जगाला काय म्हणतो. किती सुंदर आहे काही. मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. त्याचं मूळ वरी आहे, परब्रह्म आहे, ते मी आहे. आणि माझ्यापासून जगताची उत्पत्ती आहे आणि जगत हे खोट आहे. चला, हा स्थावराही तळी, हा संसार वृक्ष स्थावराही तळी, हाकत असे आधीच्या डाळी, माझी धावत असे तुझ्या मुळी, मनुष्य रूपी. मनुष्य रूपाची ढाळी कशी पसरली, कशी आहे हे तुला सांगतो. हा स्थावराही तळी, हाकत असे मध्ये आधीच्या ढाळी. बघा, स्थावर म्हणजे हे जगतातले स्थावर प्रॉपर्टी का, पर्वत पाषाण हे जे जड. हा स्थावरांतर ही तळी मधल्यामध्ये कसा पसरतो, फाकत असे आधीच्या डाळी. आतल्या डाळीपासून तो मधल्यामध्ये येतो. आधीची डाळ आहे, त्याच्यामध्ये एक डाळ फुटली आणि ती मध्ये आली आणि ती मनुष्यरूपाची डाळ आहे. आणि त्या मनुष्यरूपाच्या डाळीला आता पुढे काय हे तुला मी सांगतो. किती सुंदर आहे. आधीच्या डाळी माझी धावतसे तुझ्या मुळी, बघा मनुष्य रूपी. मनुष्य रूपाचा जन्म दिला, पण त्यानं जर मला जाणलं नाही तर स्थावर लोह लोष्ट पाषाण पर्वत हे सगळं त्याला बनवतो मी. बघा, हे कळायला मन तिकडे जाते कोणीकडं. जाऊ शकत नाही बेटा. हे कळाल्यावर त्या मनुष्य रूपाच्या डाळी तुला दिली, तयार केलं. मधल्या डाळीला मनुष्याची डाळी तयार केलं, पण ती डाळी वृक्षावरी आली नाही, मला जाणलं नाही. मग त्याला स्थावर जंगम करतो मी. लोह लोष्ट पाषाण पर्वत शाखा लोखंड जी मी स्थावर संपत्ती जगतात ती त्याला व्हावी लागते. त्याला माझी प्राप्ती नाही त्याला. मग असं कळायला पारायण का नुसतं वाचून काही नाही. म्हणून एक हृदयाची स्थिती बदलावी आणि अधिकाराची अवस्था यावी आणि मुक्तीची आपल्याला मनाला मुक्ती भोगता यावी. म्हणून तर वाचायचं, श्रवण करायचं. जन्माला मनुष्याला काय यायचं, ह्या मनुष्य जन्मातून ह्या ओवीचं ज्ञान बुद्धीत परंगत करून बुद्धीचा विस्तार त्या ज्ञानामध्ये येऊन ती बुद्धी भगवंतामध्ये जायची. लोकांतराला नाही, कर्म करण्याला नाही, पाप पुण्य भोगायला नाही. त्याच्या प्राप्तीसाठी मनुष्य डाळी आहे, मधली डाळी. आणि ती जर त्यानं जाणले नाही मला, मग त्याला सावर जंगम पाषाण लोह पर्वत लोष्ट सगळं करतो. किती सुंदर आहे. स्थावराही तळी फाकत असे आधीच्या डाळी. आधीच्या डाळी दुसरी फांदी फुटी ते मनुष्याची. आणि त्यानं जर ज्ञानाचे चिंतन केलं नाही, मग त्याला मी अशा नाना प्रकारच्या योनीमध्ये पाठवतो. माझी धावतसे तुझ्या मुळी, मनुष्य रूपी. मग ह्या संसार मनुष्य रूपाची पांडी लोह लोष्ट पाषाण्या रूपाकडे जाते आणि त्याला मी ते तसं बनवतो. हे कळाल्यावर ज्ञानेश्वरी कळल्या राहती अज्ञानी उरत. या बोधात मन गेल्यावर मी मनुष्य वाटत. ह्याला म्हणतात बैठक ज्ञानाची, स्थिती आनंदाची, प्राप्ती ऐश्वर्याची, अनुभूती सुखाची आणि मिठी एकत्वाची. अनेकत्वामध्ये एकत्वाची स्थिती होणं
आणि एकामध्ये अनेक तयार होणं आणि अनेकातून एकाच दर्शन घेणं, त्याला म्हणतात साधूच्या संगतीमध्ये आत्मस्थितीची प्रतीती. मला सांगून उद्या 15 दिवस, उद्या पौर्णिमा मी सांगणार आहे, कारण आतून आपोआप येते बेटा. मी काही आपण रात्री गप्पाच मारले, मी अभ्यासही केला नाही. गाडा आणि अफाटू बघा, ऐसा गाडा आणि अफाटू असा संसार वृक्ष गाड आहे, त्याच्यामुळे खोल आहे आणि अफाट पसरलेला आहे. पण त्याच एका क्षणात मी वृक्ष मुळमुळून पडतो. तू माझा ऐक, 15 अध्यायाच्या बोधामध्ये मनाला आण, स्वतःला जाण. एवढा अफाट वृक्ष उमळून पडतो अर्जुना. काय बोध आहे काही, काय बोध आहे, काय बोली आहे. लाखो पारण्याचं पुण्य एका क्षणात, एका क्षणात. काका म्हणायची, महाराज म्हणायचे कोटी कोटी येत नाही तुम्हाला हे कळायला. काय बाकीची करायची गरज आहे आम्हाला, कधीच वाचणार नाही हे करावं ते करावं ते करावं ते करावं. धर्माकडे असलेल्या बुद्धी धर्माकडे नसते, आणि ज्याला वर्म जाणं त्याला कर्म राहत नसतं, पण ज्याला वर्म नाही त्या कर्मातून निघत नसतं. ह्या खाना कोण आहेत? वेदाच्या. काय गोटे खेळले का आम्ही? सांगा ना, काय सांगता ना. तुम्हाला काय म्हणलं? विचार सागर भावी रात्री 2ला उठवा, मी सांगू शकाल 3ला उठवा. हाकत असे आधीच्या मुळी नाही सुरत, ऐसा गाडा आणि अफाटू असा एवढा गाडा मोठा आहे, खूप जुना आहे, अफाट पसरलेला आहे. आता कोण करी या शेवटू, हा संसार वृक्षाचा नाश कोण करेल? कोण करेल याचा शेवटू? ऐका, तरी झनी हा हळवटू धरीसी भाव, अशी शंका तुझ्या मनात येईल, येऊ देऊ नको मी आहे. हा संसार वृक्ष अफाट पसरलेला आहे, ह्याच्यामुळे गाढ खाली गेलेल्या आहे, ह्याच्या कशा उपटो मी? हा संशय तुझ्या मनात येईल, आणू नको. सांगायच्या आधी कळाला देवाला. ही ओवी म्हणतात कळाली बुद्धीला, ह्याला म्हणतात खरं चिंतन. खरे का खोटे? हे कोण बोलायला? भगवंत कृष्ण परमात्मा. अर्जुना, हा अफाट संसार वृक्ष ह्याच्यामुळे खूप गाड गेलेता, आणि ते कसं उलटून टाकू, त्याला कसं उपटून फेकू, हे तुझ्या मनात येऊ देऊ नको. ज्ञानाच्या चिंतनानं अफाट वृक्ष त्याचा नाश होतो आणि परमात्मा अबाधित प्रगट होतो, आणि ते तू आहेस असा निश्चय होतो. तेव्हा तुझा आत्मा माझ्यात येतो. साष्टांग दंडवत माऊली. आता हे निरूपण होत आणि माऊली बोलतायत काय, आम्ही कोण हे सांगण्याची पद्धत आहे का? मी फक्त पॉइंट सांगते, असं निरूपण नसते खाली. एवढी विस्तार आहे का? सांगा. भगवंतच बोलतात की काहीतरी हे ना माझे बद्दल असताय तळमळ आहे, जगाला द्यायचंय माझं ज्ञान, तरी माध्यम आहे. आम्ही फक्त माध्यम आहे, गोष्ट मास्तर, दुसरं काहीच करत नाही. गोष्ट भरलेले असतात मध्ये, ते तुम्हाला द्यायचे. बरोबर आहे का चूक आहे? एवढं वाचणं आणि एवढं मांडणं नाही सांगता येत. मात्र वेळ लागत नाही, क्षणाचा वेळ नाही. वाक्याला वाक्य, वाक्याला वाक्य, वा हे काय सोपं आहे का? नाव ठेवणं सोपं आहे, चुका काढणं सोपं आहे, पण हे व्यासपीठावर मांडणं, वेदांताचं वचन करणं सोपं नाही. ओवीचं विस्तार करणं सोपं नाही. आणि कृष्ण परमात्म्याचं मनोगत आणि अर्जुनाची स्थिती मांडणं सहज नाहीये. इसके बस की बात नाहीये. नाही बेटा, हे गुरुच करतात. बिलकुल नाही. बाकीच्या कथा, गोष्टी, गप्पा रंगून सांगायला पाठ धरल्याच, त्याला काय वेळ लागत नाही. कृष्णाचं वचन आतापर्यंत चालू आहे. त्याला सांगायचं होतं जगातल्या जीवाला, हा बोध घ्या, मुक्त व्हा आणि माझ्याकडे या. ते त्याला आवडायले. कृष्ण परमात्म्याचं मनोगत ह्या बोधातून, ह्या श्रवणातून प्रगट व्हायले. कृष्ण परमात्मा डोलायलाय, आमचे माऊली हसायले. वेद अंगात ज्ञान हे भगवंताच्या मुखातलं ज्ञान आहे, गीतेचं वचन आहे, जीवाचं समाधान आहे, बुद्धीचं ब्रह्मत्व आहे, वेदाची तिथे स्थिती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे. हे माऊलीला जगाला द्यायचे, ते घडण्याचा प्रसंग आहे. हे श्रवण साधन नाहीये, साधं समजू नका, बिलकुल नाही. जेवढे माझे साधक ते भाग्यवान आहे, साधन नाहीये. हे श्रवण साधन नाहीये.
बस की बात नाही आहे. वटवली ऊर्ध्व शाखाची थोडी आणि महत्व निराकारी ऊर्ध्वी असे झाली ना. हा स्थावरा ही तळी फाकत असे आधीच्या डाळी माझी धावत असे दुजामुळी म्हणे स्वरूपी ऐसा गाडी फाटू आता कोण क्रिया असे उठू तरी जणी हा आळवटू दर्शी व्हावे. हा संशय मनात आणू नको. हा संसार वृक्ष एका क्षणात म्हणून टाकतो. ते काम मी करतो, तू फक्त समोर थांब. साधू करतात ते काम, नाही करत का? परिहाऊन मला वया दोषे येत सायासची काहीसे काय बाळा बागुल देशे दौडावा आहे. काय बाळा देशे काय बाळा बागुल देशे दौडावा असे. बाळाला म्हणलं अरे बागुल बाय झोप. तू झोपतो. अरे बागुल बा आला 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 असतो का? ते नसतो. तो वाटतं आहे. संसार वृक्ष आहे का? उपटाची काय गरज आहे? तो नाही हे कळालं उपटला. म्यूट दोष आहे. इथं सायास काहीच. हा संसार वृक्षाला उपटून टाकायला सायास नाहीत. हा खोट आहे, हा मिथ्या हा नाही. काय बाळा बागुल दौडावा देशे. छोट्या बाळाला बागुल बुवा हाकून लावायचंय का? तो नाहीच कळायचं. तसं संसार वृक्ष नाही का निश्चय करायचा. उपटून टाकला गेला. हा सुंदर निरूपण आहे. छोटं बाळ झोपत नाही, रडतंय आणि बागुल बुवाच्या भीतीने झोपतंय. तसं त्याच्या भीतीने माणूस कापतय तर वृक्ष नाही म्हणून तो हसतय. काय निरूपण आहे. बापरे. का आपण आता इतक्यापासून म्हणजे आनंदाचा प्रवास आहे. काय कसं कळलं नाही आतापर्यंत. का आपण अधुरो राहिलो. का आपण संसारात घुसलो. का खोट्याला भुललो. का देहात रमलो. का वासनेला शिवलो. का क्रोधात रमलो. का भेदात जगलो. का असा प्रश्न नाना तरंग येतात. चला गंधर्व दुर्ग काही पाडावे. गंधर्व म्हणजे ढग, आकाशात आले ढग वेगळे वेगळे पांढरे पांढरे आकार येतात. आकाश निळ मध्ये पांढरे ढग वेगळे वेगळे आकार. त्याला पाडून टाकायचं का? येतात आणि जातात. ते नसतातच. क्षणभर दिसतात, निघून जातात. संसार वस्तू दिसत्या पुरताच आहे. ती पण सत्ता नाहीये. तसे गंधर्व नगर पाडावं लागत नाही, ती आपोआप जातात. तसा संसार वृक्ष पाडावं लागत नाही, आपोआप जात. म्हणून भिवू नको. गंधर्व दुर्ग काही पाडावे. काय विषान मोडावे. सांगा. शस विषान मोडावे. गोवावे मग तोडावे खपुष्पके. शस म्हणजे शसा. त्याला शिंग आहेत, तोडायचं आहे का? त्याला शिंगच नाही तर समजून घ्यायचं. खपुष्प आकाशाला पुरेत का? तोडायचं कशाला? असेल तर तोडा. आकाशाला पुष्प नाही तोडायची गरज नाही. सशाला शिंग नाही कापायची गरज नाही. हा संसार दिसून खरा नाही एवढं कळलं की तो राहत नाही, म्हणून पडतो. किती साधी भाषा आहे. खूप संसार तुमचा विषय तुम्हाला पचवता येतो, करता येतो, धरता येतो चित्तात. आणि हा सोपा त्रास किती पण किती ते विष पचवायला काय पण पचवता ना तुम्ही जन्मोजन्मी. तुम्ही ते धंदे केले ना, अज्ञानामुळे दिलं तुम्हाला. पण तो मनुष्य येऊन सार्थकी लागला ना. मनुष्य एवढी संत भेटले, ग्रंथ कळाले आणि अज्ञान पळालं आणि त्या हृदयामधलं परमतत्व प्रगटलं. संपला मनुष्य देह, सार्थकी लागलं. वाया कुठे गेला? नाही. तैसा संसारो हा विरा रुख नाही साचोकारा. जसं आकाशाला फुल नाही तोडायचं काम नाही, तसा संसार वृक्ष खरा नाही, त्याला काढायचं काम नाही, फेकायचं, तोडायचं, उपटायचं काम नाही. सातशो करा तो करा नाही. खोटा समज तो पडल्या जातो. खरा म्हणलं की बोलल्या जात. खोटा म्हणले की पडल्या जातो. खरा म्हणले की बोलल्या जात. विकार तयार होतो, भेद तयार होतो आणि बुद्धी जगात फिरती, भगवंताकडे उतरमती. म्हणून संसार वृक्षाच्या निरूपणामध्ये मिथ्यात्व भाव प्रकट होतो आणि भेद जातो, अभेद तयार होतो आणि परमात्म्या बुद्धीमध्ये नांदतो. संपला. 15 अध्याय खूप छान.
ऐसा संसारो हा विरा. वीर म्हणजे अर्जुना, हा संसार तो तसा आहे. आकाशामध्ये ढग आले आणि गेले, गंधर्व पांढरे पांढरे, निळ्यामुरी पांढरे आकार येतात, निघून जातात. तसा संसार दिसतानाच नाहीये. रुख नाही साचोकारा, संसार वृक्षाचं झाड करणे. मा उन्मळी दरारा, काय तरी. तोडून टाकायचा दरारा म्हणजे धाक कसा तुला, तो नाही हे समजून घे. त्या संसार वृक्षाला तोडून टाकण्याची भीती, धाक बाळगू नको. तो नाही असा निश्चय कर. संसार वृक्ष गेला तोडायचे. काय साधी भाषा राजा. गंध नाही, बामण नाही, दक्षिणा नाही, ताट नाही, आहे का काही संकल्प नाही, पाणी नाही, काही नाही. इथे सुंदर आहे काय रूप आहे. त्याला फक्त ज्ञान नाव दिले. त्याचं नाव केवळ आनंदाची स्थिती. पण कळत कोणाला. म्हणून ज्ञानेसारखा ग्रंथ जगात नाही. आम्हाला दुसरं काय आवडतच नाही. आपण कुठं जातच नाही. हे 4 पानं, ते 2 पानं पायाचे असते रोजची रीत. हे उलटले 2 ते 2 हे ज्ञानेश्वरी ग नाही ग. आणि आम्ही ते वाचित नाही. ऐका. आणि कृष्णाने प्रश्न केला राधेला, राधे आता आपलं तर झालं, पण जगाला माहित नाहीये. तुला मलाच माहिती. आता कसं करू मी. जर तुझ्यापाशी राहिलो तर माझं अवतार कार्य जे जे आहे, ज्ञान द्यायचं, भक्ती वाटायची, गौरव खेळायचं, आणि माझं अवतार कार्य पूर्ण करता करता मला ह्याच्यामध्ये पण राहायचं, मथुरेत पण जायचंय, वृंदावनात खेळायचंय, द्वारकेत राज्य करायचंय, आणि असुराला मारायचंय, आणि कंसाचा वध करायचाय. मी कसं करू. आता तुझ्यापाशी राहिलं तर मला हे करता येणार नाही. तर तिला प्रश्न केला की माझं तुझं लग्न झालं, ही भावना माझी पुसून टाक. माझ्यावर असा हात फिरव, मी तुला विसरून जाते, तुला प्रेम करते, पण मी तुझी आहे विसरते. तसं केलं देवानं. देवने सगळं विसरून गेले. हे तुम्हाला वाटतं की मी फोन बघते, हे माझं काम आहे. बाकीच्या वेळात मी काय करू. ते वांजाची घरभरी लेकरू जैसे. आणि संसार वृक्षाचं निरूपण केलं म्हणजे वांजेच्या लेकराचं वर्णन केला आतापर्यंत. समज नाही ते वृक्ष सांगितलं असा तसा, वरी फांदी, खालची फांदी, मधली फांदी, ह्याचे घोस हे सांगितलं. तर वांजेचे घरभर लेकर तर समज. राम मंगली वरदारे विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ